परी विषया माझी पतितू जेणे संगे किजे. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेल्या ओवीचं आज आपण निरूपण करणार आहोत. स्थितप्रज्ञ हा विषय सुखापासून अलिप्त असतो. मानवी जीवन जन्मल्यापासून सुखाच्या शोधात धावत असतं. शरीरामधील इंद्रिये विषय सेवनासाठी आसुसलेली असतात. इंद्रियांचे 3 प्रकार आहेत. एक ज्ञानेंद्रिय, त्याच्यामध्ये डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा यांचा समावेश होतो. 2 कर्मेंद्रिय, हात, पाय, तोंड, गुदा आणि लिंग. आणि 3 आहे अंतःकरण. या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचा समावेश होतो. मानवी शरीरातील वरील 3 प्रकारातील 14 इंद्रिये सुखाच्या शोधासाठी अहोरात्र धडपडत असतात. या प्रत्येक इंद्रियांचे विषय वेगवेगळे असतात. डोळे पाहण्याच्या माध्यमातून, नाक गंधाच्या माध्यमातून, कान ऐकण्यासाठी, जीभ चवीसाठी, तर त्वचा स्पर्शाच्या माध्यमातून जीवनाला सुखी बनवण्याचा प्रयत्न करत असते. अगदी त्याचप्रमाणे कर्मेंद्रिय, हात, पाय, तोंड, गुदा आणि लिंग आपापली कर्मे करून जीवनाला सुखी करण्यासाठी धडपडत असतात, चाचपडत असतात. दुसरीकडे अंतःकरणातील मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांनाही सुखाचा शोध घेऊन ते प्राप्त करून जीवनाला कृतार्थतेकडे घेऊन जायचं असतं. त्यासाठी ते प्रयत्नरत असतात. या 14 इंद्रियांच्या बाबत स्वतःच्या मनामध्ये शांतपणे चिंतन करा, विचार करा. 14 विरुद्ध आपण स्वतः यांना शांत कसं करायचं, या विचाराने तुम्ही आणि मी बेचैन, हैराण होऊन जाऊ, अशांत होऊन जाऊ. ही 14 बडी मंडळी आपल्याला सुख लोलुपतेकडे घेऊन जाण्यासाठी हात धरून ओढत असतात. प्रत्येकाला आपापलं सुख हवं असतं. तुमच्या माझ्या सुखाचा ते 14 विचारच करत नाहीत. किंबहुना ते स्वांत सुखासाठी आपल्याला कोणत्याही थरापर्यंत घेऊन जाऊ शकतात. एवढंच काय, तर ते आपल्याकडून कोणताही अधर्म, पाप करून घेऊन जीवनाचा अधपात घडवून आणू शकतात. आता या 14 इंद्रियावरील काही प्रश्नांची उत्तरे आम्हाला शोधावी लागतील किंवा शोधली पाहिजेत. डोळ्यांनी काहीही पाहायचं का? कानाने काहीही ऐकायचं का? नाकाने कशाचाही गंध घ्यायचा का? जिभेने कशाच्याही चवीच्या मागे धावायचं का? किंवा कितपत धावायचं? त्वचेने कोणत्याही स्पर्शामुळे मिळणारा आनंद उपभोगायचा का? हाताने काही करायला परवानगी द्यायची का? पाय नेतील तिकडे जायचं का? वाटेल त्यावेळी वाटेल तिथे तोंड घालायचं का? गुदा आणि लिंग यांचे समाधान होण्यासाठी कोणत्याही थराला जायचं का? मन घेऊन जाईल त्या दिशेनं धावायचं का? बुद्धीचा वापर करायचा की नाही? चित्ताला स्थिर करायचे आहे की अस्थिर ठेवायचं आहे? अहंकाराच्या ज्वाला किती प्रमाणात भडकायच्या आणि त्यात स्वतःचे समर्पण करायचे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारात्मक मिळाली की आपण जीवनातील सद्गुणांकडे वाटचालीस सुरुवात केली आहे असं समजावं. किंबहुना माऊलींना तुमच्या माझ्याकडून हीच अपेक्षा आहे. जीवनाचा खरा आनंद घेऊन सुखाची प्राप्ती करून जीवन सन्मार्गाला लावायचे असेल तर वरील 3 प्रकारच्या 14 इंद्रियांना आपल्याला स्वच्छ, सुंदर, निर्मळपणे पाहता आलं पाहिजे. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि अंतःकरणावरील आपली स्वतःची घट्ट पकड महत्वाची ठरते. ही इंद्रिय आपणास चालवणार की आपण त्यांना आवरणार हे खूप खूप महत्वाचे आहे. या इंद्रियांचे वारू उधळायला लागले की आपण उद्ध्वस्त झालोच म्हणून समजा. उलट त्यांना आपण आवरू शकलो तर आयुष्य सावरले म्हणून समजा. कोण कोणाला पटात घेतो यावर जीवनाच्या कुस्तीचं भवितव्य निश्चित होणार आहे. याच ठिकाणी माऊलींचा कृपाशीर्वाद कामी येतो. माऊली अलिप्तता किंबहुना तटस्थता दाखवतात, आम्हाला शिकवतात. हाच तो सन्मार्ग
हाच तो ज्ञान मार्ग. आणि बंधू भगिनींनो, हाच तो जीवन मार्ग. त्या दिशेने चालायला लावणारी, शिकवणारी माऊली म्हणूनच आम्हाला मातृस्थानी, गुरुस्थानी, किंबहुना परमेश्वर स्वरूप आहे. 14 इंद्रियांचा उपभोग घेऊ नका आणि त्यांना त्यांचे कार्यच करू देऊ नका, असा टोकाचा अर्थ माऊलींनी कधीही काढलेला नाही व नव्हता. इंद्रियांनी आपली स्वकर्मे केलीच पाहिजेत. इंद्रियांनी स्वकर्म करताना स्वधर्म आचरला पाहिजे. इंद्रियांचा स्वधर्म आपण निश्चित करून दिला पाहिजे. त्यांना स्वातंत्र्य असलेच पाहिजे. पण त्याचा स्वैराचार झाला की त्याच ठिकाणी अधःपतन होते. स्वतःचे अधःपतन स्वतःला दाखवून देणारी स्वबुद्धी साक्ष असते. अंतःकरणाला अधःपतनाची पहिल्यांदा जाणीव होते. म्हणून माऊली अंतःकरणाची म्हणजेच मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराच्या तृप्तीला प्राधान्य देतात. 14ही इंद्रियांना आपल्याला अलिप्तपणे पाहता आलं पाहिजे. हाच माऊलींचा आग्रह आणि शिकवणूक. या इंद्रियांनी स्वधर्माप्रमाणे स्वकर्मे करावीत. त्यातून मिळणारी सुख दुःख परमेश्वराला अर्पण करण्याची वृत्ती म्हणजेच तटस्थता, अलिप्तता ठेवावी. आणि ही ठेवणं तुम्हा मला कर्मप्राप्त आहे. सुख आणि दुःखाची जाणीव होणारच आहे. त्यातून कोणासही बाहेर पडता येणार नाही. किंबहुना आयुष्यात ऊन सावली, सुख दुःख, चढ उतार, तेजी मंदी, यश अपयश येणारच आहे. यांचे येणे आणि जाणे अपरिहार्य आहे. फक्त त्यांच्या येण्या जाण्यात स्वतःचं वाहणं, त्यामध्ये रममाण होणं टाळता आलं पाहिजे. यालाच माऊलींचा अलिप्ततावाद असं म्हटलं तर वावग होणार नाही. सुखात रमणं आणि दुःखात आकंठ बुडणं हे दोन्ही टाळता आलं पाहिजे. सुख दुःखाचा आस्वाद मिळणारच आणि तो घेऊन त्यापासून ताबडतोब बाजूला सरकता येण्याचं सामर्थ्य अंतःकरणात येण्यासाठीची साधना तुम्हा आम्हाला करावी लागेल. जागोजागी जीवनात सावध राहण्यासाठी माऊलींच्या या सद्विचारांची किती आवश्यकता आहे हे मला आता वेगळेपणे सांगण्याची गरज भासणार नाही. इंद्रियांना विषय सुखामध्ये पतित होऊ देऊ नका हे अंतःकरणपूर्वक सांगताना माऊली भावगर्भ होता. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितू जेणे संगे किजे. माऊलींचा हा अलिप्ततावाद तुम्हा आम्हाला सदैव निरंतर सन्मार्गाला घेऊन जाण्यासाठी प्रेरित करणार आहे. खऱ्या अर्थाने हा वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्यात माझ्यात विकसित होण्यासाठीच माझा हा वाक्प्रपंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या समोर घेऊन आलेलो आहे. रामकृष्ण हरी.